नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, जगातील पहिलं जलविद्यापीठ भारतातील कोणत्या राज्यात निर्माण करण्यात येत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच उत्तर प्रदेश राज्यातील हमीरपूर जिल्ह्यामध्ये 25 एकर जागेत हे जगातील पहिलं जलविद्यापीठ स्थापन करण्यात येत आहे. आणि या जलविद्यापीठाच्या स्थापनेत प्राध्यापक रविकांत पाठक आणि पद्मश्री उमाशंकर पांडे यांनी पुढाकार घेतलेला आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. पहिल्या ऑस्ट्रेलिया भारत शिक्षण आणि कौशल्य परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर ही जी पहिली ऑस्ट्रेलिया भारत शिक्षण आणि कौशल्य परिषद आहे, याचं आयोजन गुजरात मधील गांधीनगर येथे करण्यात आलं होतं. आणि या परिषदेचं अध्यक्षपद कोणी भूषवलेलं आहे? तर धर्मेंद्र प्रधान आणि जेसन क्लेअर यांनी संयुक्तरित्या या परिषदेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. मित्रांनो, आता ही जी ऑस्ट्रेलिया भारत शिक्षण आणि कौशल्य परिषद आहे, ही याआधी ऑस्ट्रेलियन इंडिया एज्युकेशन कौन्सिल या नावाने ओळखली जात असे. आणि याची स्थापना कधी करण्यात आली आहे? तर 2011 मध्ये याची स्थापना करण्यात आली आहे. या परिषदेअंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यात एकूण 5 करार झालेले आहेत. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, ऑस्ट्रेलियातील ओलोंगॉंग आणि डिकन विद्यापीठे हे गुजरात मधील गिफ्ट सिटी मध्ये त्यांचे कॅम्पस ओपन करणार आहेत. आणि भारतामधील आंतरराष्ट्रीय प्रकारचे हे पहिलेच कॅम्पस असतील. प्रश्न क्रमांक दुसरा पहा. भारतीय हवाई दलाने रशियाकडून मिळालेल्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली S-400 ला काय नाव दिले आहे? तर याआधी आपण पाहिलं होतं की रशियाकडून भारताला S-400 मिळालेले आहेत. आणि आता या S-400 ला भगवान श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्रावरून सुदर्शन असं नाव देण्यात आलेलं आहे. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, येणाऱ्या एक्झाम मध्ये 100% तुम्हाला विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, S-400 हे क्षेपणास्त्र भारतानं रशियाकडून घेतलं आहे आणि आता याला भारतीय नाव म्हणून सुदर्शन असं नाव देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या राज्याच्या विधानसभेत राज्यातील आरक्षणाची व्याप्ती 50% 75% करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे? तर हा जो प्रस्ताव आहे हा बिहार राज्यामध्ये मांडण्यात आलेला आहे. आणि आता या प्रस्तावानुसार आरक्षणाची व्याप्ती 50% 65% करण्यात येणार असून त्यामध्ये EWS चं 10% आरक्षण समाविष्ट केल्यानंतर ही आरक्षणाची व्याप्ती 75% इतकी होणार आहे. या प्रस्तावानुसार अनुसूचित जाती यांना सध्या असलेलं 16% आरक्षण हे 20% करण्यात येणार आहे. अनुसूचित जमातीचं आरक्षण हे 1% 2% करण्यात येणार आहे. तर अत्यंत मागासवर्गीय आणि मागासवर्गीय यांचं 30% असलेलं आरक्षण हे 43% इतकं करण्यात येणार आहे. बरं, जातनिहाय जनगणना करणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर बिहार हे राज्य आहे. बिहार विषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, बिहारची राजधानी पटना आहे. तर राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, तर मुख्यमंत्री हे नितीश कुमार आहेत. आणि बिहार राज्यामध्ये एकच नॅशनल पार्क आहे आणि ते कोणतं? तर वाल्मिकी नॅशनल पार्क हे बिहार राज्यामध्ये स्थित आहे. बरं, आता एक्झाम मध्ये आपल्याला असे विचारलं जाऊ शकतं की बिहार राज्याच्या सीमा या किती देशाशी संलग्न आहेत? तर बिहार राज्याच्या सीमा नेपाळ या फक्त एकाच देशाशी संलग्न आहेत. हा पॉइंट सुद्धा लक्षात ठेवा. आणि आता प्रश्न क्रमांक 14 पहा. अलीकडेच पार पडलेल्या सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर आता ही जी सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी आहे, या स्पर्धेचं विजेतेपद पंजाबनं पटकावलेलं आहे. पंजाबने अंतिम सामन्यात बडोद्याला हरवून प्रथमच या ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलेलं आहे. या सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी विषयी सांगायचं झालं तर ही भारतातील एक देशांतर्गत T20 क्रिकेट स्पर्धा आहे आणि याचं आयोजन BCCI द्वारे केलं जातं. याची पहिली आवृत्ती कधी आयोजित करण्यात आली होती? तर 2006-07 मध्ये याची पहिली आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. व या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ हा तामिळनाडूचा संघ आहे. तामिळनाडूने आतापर्यंत 3 वेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा. खालीलपैकी कोणत्या बँकेला चेंज मेकर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? कोणता पुरस्कार आहे? तर चेंज मेकर ऑफ द इयर हा पुरस्कार आहे आणि या पुरस्काराने RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला सन्मानित करण्यात आलेला आहे. व हा पुरस्कार RBI ला कशासाठी देण्यात आला आहे? तर महामारीच्या अशांत काळात देशाचे नेतृत्व करण्यासाठी बिझनेस लाईनचा चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार RBI ला देण्यात आलेला आहे. तसेच या पुरस्कारामध्ये अमूलला आयकॉनिक चेंज मेकर ऑफ द इयरचा पुरस्कार देण्यात आला आहे. तर यंग चेंज मेकर पुरस्काराने RS श्रीनिधी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. RBI विषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, RBI ची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली होती. आणि मित्रांनो, RBI ची स्थापना खाजगी बँक म्हणून करण्यात आली होती. हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा. व याचं राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलेलं आहे? तर 1 जानेवारी 1949 मध्ये RBI चं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. व याचं मुख्यालय मुंबई येथे आहे. आणि RBI चे पहिले भारतीय गव्हर्नर
हे सी.डी. देशमुख हे होते. बरं आता सध्या 25वे कोण आहेत? तर शक्तिकांत दास हे आता 25वे गव्हर्नर आहेत. आता हा प्रश्न पहा, यामध्ये काय विचारलेला आहे, तर युरोपियन अंतराळ मंत्र्यांच्या स्पेस समिटचं आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? आता युरोपमध्ये एक स्पेस समिट पार पडलेली आहे व या स्पेस समिटचं आयोजन स्पेन या देशामध्ये करण्यात आलं होतं. स्पेनमध्ये कुठे? तर स्पेन मधील सेविल शहरामध्ये ही परिषद पार पडलेली आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा, केंद्र सरकारने महिलांसाठी कोणत्या नावाने 3 दिवसीय पाणी अभियान राबवलेलं आहे? तर आता हे जे अभियान आहे हे जल दिवाळी या नावाने राबवण्यात आलेलं आहे. याबरोबरच या अभियानाला महिलाओं के लिए पाणी, पाणी महिलाओं के लिए असं सुद्धा नाव देण्यात आलं होतं. आणि हे अभियान गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानाअंतर्गत राबवण्यात आलं होतं. या अभियानाचं उद्दिष्ट काय होतं? तर पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रांमध्ये समावेशकता आणि विविधतेला प्रोत्साहन देऊन लैंगिक असमानतेच्या समस्यांचे निराकरण करणे हे या अभियानाचं उद्दिष्ट होतं. प्रश्न क्रमांक 8 पहा, खालीलपैकी कोणत्या तारखेस प्रलय या सामरिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली? तर आता हे जे प्रलय क्षेपणास्त्र आहे याची 7 नोव्हेंबर रोजी चाचणी घेण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे प्रश्न एक्झाम मध्ये विचारण्यात येतात का? तर अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा एक्झाम मध्ये विचारण्यात येत आहेत. अलीकडेच आता एका पेपरमध्ये रिकामी जागा या क्षेपणास्त्राची चाचणी रिकामी जागा या तारखेत झाली आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यासाठी आपल्याला याची डेट सुद्धा लक्षात ठेवायची आहे. ही जी चाचणी आहे ही ओडिशाच्या अब्दुल कलाम बेटावरून घेण्यात आली होती आणि या प्रलय क्षेपणास्त्राविषयी सांगायचं झालं तर 350 ते 500 किलोमीटर इतका याचा पल्ला आहे आणि त्याची अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता किती आहे? तर 500 ते 1000 किलो पर्यंतचं अण्वस्त्र हे क्षेपणास्त्र वाहून नेऊ शकतं. या क्षेपणास्त्राची निर्मिती कोणी केली आहे? तर DRDO ने पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर तैनात करण्यासाठी या प्रलय क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, भारताच्या हंगर प्रोजेक्टसाठी आणि उत्तराखंडमध्ये अन्न सुरक्षितेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या देशाद्वारे भारताला निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे? तर आता भारतामध्ये हंगर प्रोजेक्ट आणि उत्तराखंडमध्ये अन्न सुरक्षितेला प्रोत्साहन देण्यासाठी नॉर्वे या देशाद्वारे भारताला निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत 2026 पर्यंत 44.7 दशलक्ष खर्च करण्यात येणार आहेत आणि हा प्रकल्प 3 जिल्हे, 9 ब्लॉक, 172 ग्रामपंचायती आणि उत्तराखंडच्या 145 वन पंचायतीमध्ये राबवण्यात येणार आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी राष्ट्रीय विधी सेवा दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय विधी सेवा दिवस आहे हा 9 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस कशासाठी सुरू करण्यात आलेला आहे? तर समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांना सहाय्य देण्यासाठी 1995 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने या दिवसाची सुरुवात केलेली आहे. आणि मित्रांनो, आज 9 नोव्हेंबर आहे आणि आजच्याच दिवशी उत्तराखंड राज्याची स्थापना करण्यात आली होती. उत्तराखंड राज्याविषयी सांगायचं झालं तर स्थापनेवेळी हे 27वं राज्य होतं. याचे सध्या राज्यपाल हे गुरमीत सिंग आहेत व मुख्यमंत्री हे पुष्कर सिंग धामी हे आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, देशातील पहिले दलित मुख्य माहिती आयुक्त कोण बनले आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.